जेजुरी देवस्थान प्रशासनाचं नितेश राणेंना पत्र. मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा केल्यानंतर मल्हार नाव मागे घेण्याची मागणी. डोंबिवलीतील पूर्वेतील साई गॅलेक्सी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल. जागेचे खोटे सातबारे नकाशे तसंच शासकीय कागदपत्र बनावट बनवल्याचा आरोप. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर कारवाई. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला महानगरपालिकेचा मोठा दणका. 274 कोटींची थकबाकी न भरल्यामुळे एरंडवणे, कोंढवा, सिंहगड इथल्या 3 इमारती केल्या सील. सीआयडीच्या दोषारोप पत्रानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या मोठी सुनावणी. प्रकरणातील प्रमुख आरोपींचे जबाब कोर्टासमोर सादर करणार. सुनावणीकडे राज्याचं लक्ष. सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मी कराडचा आणखी एक कारनामा समोर. अवादा कंपनीला खंडणीसाठी तब्बल 6 वेळी धमकवल्याची माहिती. वाल्मी कराड प्रकरणानंतर आता बीडमध्ये वादग्रस्त व्हिडिओचे पेव. धसांचा खोक्या, क्षीरसागरांचा पीए तर साळुंकेच्या कार्यकर्त्यांचाही राडा समोर. खोक्याच्या प्रकरणात सुरेश धसांनाही सह आरोपी करा. आरोप करायला दुसरं काही उरलं नाही म्हणून कुटुंबापर्यंत घसरले. धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंचा धसांवर निशाणा. एका उमेदवारांनी 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे. एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे. मी आपला 10-12 कोटीपर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो. आमदार प्रकाश सोळंकेंकडून निवडणूक खर्चाची कबुली. व्हिडिओ समोर आल्यानंतर सोळंकेंचा गुंजा. लातूरच्या रस्त्यावर तरुणाला 5 ते 7 गुंडांकडून बेदम मारहाण. तरुणाची प्रकृती गंभीर. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पोलिसांनी काढली आरोपीची धिंड. स्वारगेट अत्याचार प्रकरणी बस स्थानकातील 3 अधिकारी निलंबित. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची विधानसभेत माहिती. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना अटकेपासून दिलासा. मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर.